अलकादेश। जय गुरु गोरखनाथ। सर्व नाथ परिवार त्याचबरोबर इतर सर्व पंथ भाविक भक्त या सर्वांना अलकादेश नवनाथांच्या चरणी नमन वंदन करतो। मित्रांनो, आज असा एक विषय की ज्या विषयावरती बोलणं खूप महत्त्वाचे आहे, खूप गरजेचे आहे। या समाजात या व्यक्तिगत जी प्रश्न अडीअडचणी आहेत त्यावरती बोलून काही प्रश्नांचे निवारण करणे खूप गरजेचे आहे। तर आध्यात्मिक जीवनामध्ये, आध्यात्मिक प्रवासामध्ये, आध्यात्मिक उन्नतीमध्ये महत्त्वाचा असा एक घटक, ज्या व्यक्तीला, ज्या मातेला, महिलेला देवीची मातेची सवारी येते, संचार येतो, तर प्रत्येक संचार सवारी ही परडीची असते का? प्रत्येक सवारी संचार याने परडी घेतलीच पाहिजे का? आजकाल परडीवरतीच इतका जोर का दिला जातो? परडीचं सर्व सामर्थ्य का मानली जाते? यामागे काही गूढ रहस्य आहे का? की कोणीतरी अपुऱ्या ज्ञानामुळे, अर्धवट माहितीमुळे तर ह्या गोष्टी करत नाही? तर मित्रांनो, आपण एक बाब म्हणजे प्रत्येकच संचार सवारी, प्रत्येकच देवी ही परडीच महत्त्वाची आहे का? आणि मग देवी जर परडी धारण करीत असेल आणि त्या साधकाला, शिष्याला जर परडी धारण करण्यास देत असेल किंवा करायची असेल, तर तीच सवारी, तीच शक्ती, तो साधक किंवा ती स्त्री, महिला जनकार्य, जनकल्याणाचे कार्य करील का? मित्रांनो, परडी असणे हा भाग वेगळा आणि शक्ती, कृपा, जनकार्य हा भाग वेगळा। हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। कारण गेनमाळीच्या नावाखाली आज मला तरी वाटतंय का लुटमार होत आहे। सवारी आली, आपण घुमलो म्हणजे गुरु महाराज आपली गेनमाळ करण्यासाठी खूप तत्पर आणि तयार असतात। खूप घाई गडबडीने ती गेनमाळ करूनच घेतात। 1,00,000-2,00,000 रुपये गेनमाळीचे खर्चही करायला लावतात। ते भले 25-30 हजार रुपये घेत असतील, पण त्यामागे भरपूर कार्य असते। साधा साऊंड सिस्टमवाला जरी लावला तरी तो 10-5 हजार रुपये घेत असतो। जागरण आले, गोंधळ आले, पंगत आली, गुरुपंगत आली, आयाबायांचा मान सन्मान आला, देवीची विग्रह आला, स्थापना आली, भरपूर असे 2-2.5 लाख तर सहजच गेनमाळीचा खर्च होतो। आणि गेनमाळीचा खर्च हा व्यक्ती सहज करत असतो। मेन मुद्दा म्हणजे तुम्ही हे का करता, कोणाच्या सांगण्यावरून करता आणि ते केल्याने काय होईल, हे प्रश्न महत्त्वाचे आहेत। तुम्ही करा, मी म्हणत नाही का तुम्ही गेनमाळ करू नका, गुरुदीक्षा घ्या किंवा हे करा ते करा, करा। आस्था आहे, भक्ती आहे, तुमच्यावर सवारी येते, संचार येते, करणं गरजेचं आहे। पण तुमची शक्ती परडीची आहे की नाही हे बघणं खूप महत्त्वाचं आहे। जर तुमच्यावरती सवारी येते आणि जर सवारी गुरु म्हणेल तेच ऐकते, सवारी स्वतःहून कुठलेही न्याय करत नाही, कुठलेही निर्णय घेत नाही, तर तुमची सवारी अजून कच्ची आहे। सवारी तुमची पक्की नाही। कच्ची असल्यामुळं त्या सवारीला फारसे असे सक्षम रूपाने ती तुम्हाला कोणतेही निर्णय देऊ शकत नाही, कुठल्याही बाबी गोष्टी सांगू शकत नाही। म्हणून गुरु जशी मान हलवेल तशीच शिष्य सवारी बोलत, संचार बोलत असतो। त्यामुळे कदाचित तुमचे जे कार्य ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे ते होत नाही आणि गेनमाळ केल्यानंतर महिना 2 महिनेच तुमचं सर्व व्यवस्थित चालते आणि त्यानंतर मात्र जीवनामध्ये खूप अडचणी येतात, खूप प्रश्न येतात। माझ्याकडे अशा अनेक महिला आहेत, आलेल्या आहेत, येत आहेत किंवा ज्यांचे फोन येतात की दादा आम्ही वर्ष झाले, 6 महिने झाले गेनमाळ केल्या, 2 केल्या, 3 केल्या, पण आमच्या जीवनातील प्रश्न मात्र काही सुटतच नाही।
आणि आता गुरुला म्हणायला गेलं तर गुरु पंगत द्या, असं द्या, तसं द्या, हे द्या, ते द्या, अशी कारणेही सांगितली जातात. हा मंत्र घे, घरी जपत बस, ह्या पद्धतीने कर, तुझे ते होईल, पण होत नाही. आणि ज्यावेळेस खूप प्रश्न पुढच्या लेवलला जातो, जो खूप असहनीय होतो, तर मग दुसरा गुरु कर, मी तुझे कार्य करू शकत नाही, हे सांगितले जाते. तर मित्रांनो, सरळ सरळ तुमची फसवणूक होते का हे जाणा. जर तुमची शक्ती परडी मागत असेल तर तुम्हाला जनकल्याण जनकार्य करण्याचा अधिकार कसा? परडी ही कशासाठी आहे? परडीचे प्रतीक काय आहे हे जाणून घ्या. जर तुम्हाला परडी जर जोगवा भिक्षा मागून खाण्यासाठी असेल तर तुम्ही जनकार्य करू शकता का? तुम्हीच तुमचं जाणा, मी सांगण्याची गरज नाही. आणि जर तुम्हाला परडी नाही आणि शक्ती प्रचंड स्वरूपात येऊन तुम्हाला शक्तिकृपा पुरवून विदाऊट बिना परडीची ती चालते, म्हणजे तुम्ही जनकार्य करू शकता. मित्रांनो, संचार आणि हवा दोन पद्धती आहेत. जो व्यक्ती घुमतो त्याचीच गेनमाळ करण्याचं कोणताही गुरु तत्पर असतो, तयार असतो. जो व्यक्ती घुमतच नाही त्याची गेनमाळ का करत नाही? त्याच्या मागे देवी नसते का? त्याच्या मागे देव नसतात का? नाही, कारण यांना ते समजतच नाही. तो गुरुवर्य ते ओळखण्या इतकं त्याचं सामर्थ्य नाही. मुळात त्याचीच शक्ती स्वतःची कुठलं कार्य करत नाही किंवा तीच खुली नाही. सहज आहे आणि सरळ आहे. मला यामध्ये कुठेही वाकड्या तिकड्यात घुसून सांगायचं नाही. फक्त तुम्हाला ह्याच गोष्टी शिकवायच्या आहेत, ह्याच सांगायच्या आहेत. जर तुमची प्रत्येक शक्तीच परडी मागत असेल आणि परडीचं तुम्ही धारण करत असाल तर तुम्ही जनकार्य करूच नका. जनकार्य केल्याने तुमच्याच घरात अडचणी येतील, तुमच्याच घरामधील प्रश्न वाढतील, तुमचेच जीवन दुःखद होईल, तुम्हाला कुठलेही सुख समाधान लाभणार नाही. लोक मात्र तुमच्याकडून सुरुवातीला नीट होऊन जातील. जी ऊर्जा आहे ती ऊर्जा तुम्ही गमावून बसाल. आणि ज्यावेळेस ज्या व्यक्तीचं तुम्ही कार्य केलं तो तर नीट झाला, पण तुमच्या घरात मात्र प्रश्न उभे राहतील आणि पुन्हा तुम्हाला पैशाला लुटलंच जाईल. तुमचं फ्रीमध्ये आणि फुकट कोणीही कार्य करणार नाही. अनेक अनुभव आहेत, अनेक प्रश्न आहेत. मी हे जे काही बोलतो हे सगळं मी स्वतः माझ्याकडे आलेल्या संकट घेऊन आलेल्या, पीडा घेऊन आलेल्या व्यक्तींच्या ज्या काही पीडा मी दूर केल्या, देवाच्या कृपेआशीर्वादानं, नाथबाबांच्या कृपेआशीर्वादानं जी संकटं त्यांची दूर केली, त्याचेच ज्ञान आहे. त्यामुळे मला सांगायचे इतकेच आहे की तुम्ही परडी कोण धारण करू शकतो तर तो व्यक्ती जनकार्य करेल का? आणि ज्या देवीने, मातेने परडी धारण नाही केलेली तो व्यक्ती भिक्षा मागू शकतो का? हेच शिकवायचं आहे, सांगायचं आहे. त्यामुळे तुमच्याकडे परडी असेल तर जनकार्य करू नका. पुढील अनुग्रह घ्या, पुढील काही गोष्टी प्राप्त करून घ्या आणि मगच जनकार्य करा. परडी म्हणजे सर्व सामर्थ्य नाही. परडी म्हणजे देवीनं तुमच्यावरती पूर्ण साक्षात्कार करून तुम्हाला सिद्धी आणि विद्या पुरवली असेही नाही. तुम्ही स्वतःचे अनुकरण करा. तुम्ही स्वतःलाच तुमचं माहीत आहे, माझ्या सांगण्याची गरज नाही. आदेश.